नमस्कार, महाराष्ट्र टुडे मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। महाराष्ट्र टुडे चॅनलला आतापर्यंत आपण सबस्क्राइब केलं नसेल तर माझी विनंती आहे, सबस्क्राइब जरूर करून घ्या। खोक्या उर्फ सतीश भोसलेला बीड जिल्ह्यामध्ये आणण्यात आलेला आहे। 2 दिवसापूर्वी त्याला प्रयागराजमध्ये अटक करण्यात आलं होतं। त्यानंतर त्याला विमानाने आणण्यात आलं आणि बाय रोड त्याला शिरूर पोलीस स्टेशनमध्ये आज सकाळी हजर करण्यात आलेलं आहे। खोक्या भोसलेचे 2 व्हिडिओ, मारहाण करतानाचे 2 व्हिडिओ व्हायरल झाले होते आणि जवळपास खोक्या भोसले यांनी 200 हरण आणि 50 मोरांची शिकार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे। त्याच्यावर पोलिसांमध्ये 3 आणि वन विभागामध्ये 2 गुन्हे दाखल आहेत। त्याचं घरही काल बुलडोजरनं पाडण्यात आलं। आज खोक्या भोसल्याचा ताबा शिरूर पोलिसांनी घेतलेला आहे। त्यामुळे शिरूर पोलीस आज शक्यतो आजच न्यायालयासमोर खोक्या भोसल्याला हजर करण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे शिरूर पोलीस नेमका तपास कोणत्या दिशेने करतात, तपासामध्ये नेमकं काय उघड होतं, हरणाची शिकार करून खोक्या भोसले त्याचं नेमकं काय करत होता, यासह विविध मुद्द्याचे उत्तर किंवा विविध प्रश्नाचे उत्तर पोलिसांच्या तपासामध्ये खोक्या भोसल्याकडून मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे।